students students we were studying the story from footprint without feet, the thief's story. एका चोरची गोष्ट आपण अभ्यास होतो तो विच वॉज रिटन बाय रस्किन बॉन्ड. ह्या चोरची गोष्टमध्ये आपण आतापर्यंत पहिल्या पार्टमध्ये पाहिलं की त्या ठिकाणी अनिल एक व्यक्ती जो 25 वर्षाचा आहे आणि हरी सिंग की जो एक चोर आहे, म्हणजे तो नरेटर आहे, लेखकच आहे, जो दर महिन्याला आपलं नाव बदलत असतो. तो 15 वर्षाचा आहे, एक्सपर्ट आहे चोरी करण्यामध्ये. आणि अनिलकडे तो गेला कशासाठी? काम मागण्यासाठी. पण अनिलने त्याला सांगितलं की, आणि त्यावेळेस अनिल रेसलिंग मॅच बघत होता आणि त्यावेळेस अनिलने त्याला सांगितलं की मी तुला पगार देऊ शकत नाही, पैसे देऊ शकत नाही का तू कामाच्याबद्दल. मग अनिलला त्याने विचारलं हरी सिंगने की मला तू घालू शकतो ना, जेवण तर देऊ शकतो ना 2 वेळचं. तर अनिलने सांगितलं की तुला स्वयंपाक करता येतो का? मग याने खोटं सांगितलं पुन्हा, म्हणजे नाव पण एकदा विचारलं त्यावेळेस हरी सिंग हे खोटं नाव सांगितलं त्याने. आणि दुसऱ्यांदा खोटं काय बोलला तो की मला स्वयंपाक करता येतो. मग अनिलला तो असं बोलला. मग अनिलने त्याला सांगितलं की ठीक आहे, मी तुला काम देतो. मग त्या ठिकाणी घरात तो राहायला लागला. हळूहळू मग अनिल ने त्याला शिकवलं. त्याला स्वयंपाक येत नव्हतं कारण की तो खोटं बोलला. मग अनिलने त्याला स्वयंपाकाच्या बाबतीत शिकवलं आणि लिहायला शिकवलं, गणित शिकवले आणि तो बाजारही करायला जाऊ लागला अनिलच्या घरात राहून. म्हणजे आणि अनिल त्याच्याबद्दल त्याला 1 रुपया द्यायचा दररोज बाजारात जो आणायचा त्यावेळेस. त्याच्यानंतर अनिल स्वतः त्याचं चरितार्थ कसा भागवायचा? अनिल एक पुस्तक लिहायचा, मॅगझिनसाठी आर्टिकल लिहायचा आणि जे पैसे मिळायचे असे छोट्या मोठ्या कामांनी तो पैसे कमवायचा आणि जे पण पैसे आले तो आपल्या मित्रांमध्ये उधळायचा. मग अशाच प्रकारे अनिलने एक दिवशी पैसे आणले, बंडल आणलं नोटांचं. आणि ते बंडल आणलं, कशाचं बंडल आणलं त्याने? तर अनिलने ते पुस्तक विकून पब्लिशरला ते पैसे आणले. मग हरी सिंगने विचार केला, कारण की हरी सिंग चोर होता. मग हरी सिंगने विचार केला की अरे अनिलकडे एवढे पैसे आहेत आता, तर हा पैसे मला तर देणार नाही, पण पैसे तो स्वतः पण मित्रांमध्ये जाऊन सेलिब्रेट करेल, पैसे उधळून लावेल. मग आता काय करायचं नेमकं? आणि अनिलसारख्या माणसाकडे चोरी करणं हे पण एक दुःखाची बाब आहे. म्हणजे अनिल हा केअरलेस माणूस आहे. जर आपण एखाद्या श्रीमंताच्या घरी जाऊन चोरी केली तर श्रीमंत माणूस कसा बोभाटा करतो की मला चोरी झाली. पण अनिलसारख्या माणसाकडे चोरी केली तर अनिलसारख्या माणसाला काहीच वाटणार नाही. म्हणजे एक चोरी करणे हे माझ्यासाठी कठीण बाब आहे, असं नरेटर म्हणजे हरी सिंगने स्वतःला सांगितलं. मग पुढे काय होतं हे पार्ट 2 बघूया विद्यार्थी मित्रांनो. फर्स्ट ऑफ ऑल we have to read these questions before we initiate the second part of the story. Read and find out. First question is, how does the thief think Anil will react to the theft? मग आता चोरला कसं वाटतंय की अनिलला काय वाटेल की जर मी अनिलच्या घरात चोरी करेल? ह्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला शोधायचं आहे या पार्टमध्ये. सेकंड क्वेश्चन इज, व्हॉट डज ही से अबाउट द डिफरंट रिॲक्शन्स ऑफ पीपल व्हेन दे आर रॉब्ड? दुसरी गोष्ट काय की लोकांच्या वेगवेगळ्या रिॲक्शन कशा असतात की जेव्हा त्यांच्याकडे चोरी केली जाते तर कशा प्रतिक्रिया असतात? तिसरा प्रश्न काय, डज अनिल रिअलाइज दॅट ही हॅज बीन रॉब्ड? मग अनिलला जाणीव होते का की त्याच्या घरात चोरी झालेली आहे असं? बघूया आता या प्रश्नांचं उत्तर शोधायचं आहे. अनिल वॉज अस्लीप. A beam of moonlight stepped over the balcony and fell on the bed. मग अनिल झोपलेला होता आणि चंद्रप्रकाश हे पूर्ण बाल्कनीतून त्याच्या बेडवरती पडत होते. आय सॅट अप ऑन द फ्लोअर. मी जमिनीवर बसलो. कन्सिडरिंग द सिच्युएशन. आणि या सगळ्या गोष्टी लक्षात घेतल्या की अनिल झोपलेला आहे, चंद्रप्रकाश पडतोय, मी फरशीवर बसलो, जमिनीवर बसलो त्या ठिकाणी. इफ आय टूक द मनी आय कुड कॅच द 10:30 एक्सप्रेस ऑफ टू लखनौ. जर मी या ठिकाणाहून अनिलने जे पैसे ठेवलेले आहेत मॅट्रेस खाली, म्हणजे उशीखाली त्या ठिकाणी त्याच्या, तर ते पैसे जर मी घेतले तर मी इथून पडून जाऊ शकतो लगेच आणि मला 10:30 वाजता जी लखनौसाठी जाण्यासाठी मला जी ट्रेन आहे ती मला भेटेल. म्हणजे मी
त्या ट्रेनने मी पळून जाऊ शकतो. स्लीपिंग आउट ऑफ द ब्लँकेट आय क्रेप्ट आउट ऑफ टू द बेड. काय झालं मग मी हळूचकनी मी माझ्या ब्लँकेटमधून ज्या ठिकाणी मी निघालो, हळूचकनी मी असं सरपटत कुठं गेलो, अनिलच्या बेडकडे. बघा या ठिकाणी चित्र तुम्हाला दिसते. हळूचकनी मी अनिलच्या बेडकडे गेलो. अनिल वॉज स्लीपिंग पीसफुली. आणि अनिल शांततेत झोपला होता. हिज फेस वॉज क्लिअर अँड अनलाईन. आणि त्याचा चेहरा अगदी क्लिअर होता. म्हणजे असं कोणतीही प्रकारची भीती नाही की माझ्या उशीखाली पैसे ठेवलेले आहेत आणि कोणीतरी चोरून नेईल. इवन आय हॅड मोर मार्क्स ऑन माय फेस. आणि त्याच्या स्वतःच्या चेहऱ्यावरती, जो चोर होता, हरी सिंग होता, त्याच्या चेहऱ्यावरती असे वेगवेगळे मार्क्स होते. मार्क्स म्हणजे काय, आता तो चोर होता, मग कुठंतरी लागलं पडताना, चोरी करताना, काही कोणी मारलं, सापडला, तर अशा प्रकारे चोराच्या चेहऱ्यावरती इकडं तिकडं मार्क्स असतात बघा. दो माइन वेअर मोस्टली स्कार्स. आणि ते कसे होते, स्कार्स होते त्याच्या चेहऱ्यावरती, म्हणजेच अशा प्रकारे लागलेलं काहीतरी निशाण होते. नंतर पुढे माय हँड स्लीड अंडर द मॅट्रेस. आणि हळूचकनी माझा हात कुठं गेला, ज्या ठिकाणी अनिल झोपला आणि त्याच्या खाली त्याने पैसे ठेवले होते त्या ठिकाणी माझा हात गेला, मी टाकला त्या ठिकाणी. सर्चिंग फॉर द नोट्स. आणि मी नोटा शोधू लागलो. बघा या ठिकाणी चित्र बघा, त्याने हात घातलेला आहे त्या मॅट्रेस खाली, कुठं पैसे ठेवलेत, अनिलने नोट्स ठेवलेले आहेत. व्हेन आय फाउंड देम आय ड्रीव देम आउट विदाऊट अ साऊंड. आणि जेव्हा मला त्या नोटांचं बंडल सापडलं तर त्या नोटांचं बंडल मी काढलं, बिलकुल पण आवाज येऊ दिला नाही की अनिल त्या ठिकाणी जागी होईल आणि मला मारेल, चोर म्हणून मला पकडेल. मी चुपचाप त्या नोटांचं बंडल काढलं. अनिल साईड इन ही स्लीप अँड टर्न ऑन ही साईड टुवॉर्ड्स मी. आणि मग काय झालं, अनिल असं श्वास घेतला अनिलने मोठा, आणि अनिलने माझ्याकडे झोपेत असताना माझ्याकडे तो वळला. आय वॉज स्टार्टल्ड अँड क्विकली क्रॉल्ड आउट ऑफ द रूम. आणि मी थोडंसं गोंधळलो आणि पटकन ते नोटांचं बंडल घेऊन रूमच्या बाहेर सरपटत पडलो. व्हेन आय वॉज ऑन द रोड आय बिगॅन टू रन. ज्यावेळेस मी रोडवरती गेलो, रस्त्यावरती आलो, त्यावेळेस मी पळायला लागलो. आय हॅड द नोट्स ॲट माय वेस्ट हेल्ड देअर बाय द स्ट्रिंग ऑफ माय पायजामास. आता तो पैजामा घालायचा हरिसिंग, आणि कुठं टाकलं तर त्याने कमरेला जी दोरी बांधलेली होती अशी, ती कमरेला त्या ठिकाणी तर पैजामाच्या याच्यात त्याने असे पैसे टाकले. आय स्लो डाऊन टू वॉक अँड काउंटेड द नोट्स. आणि हळूहळू तो चालायला लागला आणि नंतर त्याने पैसे मोजायला सुरुवात केली. 600 रुपीज इन 50s. म्हणजे 50-50चे नोटा असे किती होते, 600 रुपये होते. आय कुड लिव्ह लाईक अँड ऑइल रिच अरब फॉर अ वीक ऑर टू. मग मी एवढ्या पैसे मी चोरले तर मी किती दिवस, जसं अरब कंट्रीमध्ये एखादा पेट्रोल किंवा डिझेलचा खाणीचा मालक असतो ना, ज्याच्याकडे खूप काही संपत्ती आहे, तशा प्रकारे ते कसे जीवन जगतात, तसं मी एवढ्या पैशांनी मी 1 किंवा 2 आठवडे अरब माणसासारखा मी जगू शकलो असतो. अशा प्रकारे त्याच्याकडे पैसे त्याने चोरून त्याने स्वतः इमॅजिनेशन केलं. When I reached the station, I did not stop at the ticket office. I had never bought a ticket in my life, but dashed straight to the platform. मग ज्यावेळेस तो स्टेशनला पोचला हरिसिंग पैसे घेऊन चोरून, त्यावेळेस तो तिकीट ऑफिसजवळ थांबला नाही, कारण की त्याने कधीच तिकीट काढलं नाही. चोर कधी तिकीट काढता का, तर त्याने कधीच तिकीट पण काढलं नाही आणि डायरेक्ट प्लॅटफॉर्मवरती तो गेला. द लखनौ एक्सप्रेस वॉज जस्ट मूव्हिंग आउट. आणि त्या ठिकाणी लखनौ एक्सप्रेस जस्ट निघतच होती. द ट्रेन हॅड स्टील टू पिक अप स्पीड अँड आय शूड हॅव बीन एबल टू जम्प इन टू वन ऑफ द कॅरेजेस बट आय हेजिटेटेड फॉर सम रिझन आय कांट एक्सप्लेन, बट आय लॉस्ट द चान्स टू गेट अवे. मग त्या ठिकाणी ट्रेन निघतच होती. मी कोणत्याही एका डब्यात घुसू शकलो असतो, मी त्या डब्यात बसू शकलो असतो जाऊन, परंतु मी कन्फ्यूज झालो. मी थोडंसं माझ्या मनात वेगळेच विचार आले आणि मी ते सांगू शकत नाही काय नेमकं, कारण की मी एका गरीब माणसाला की जो केअरलेस आहे त्याला मी चोरून निघत होतो. त्याचे पैसे मी तो मेहनतीचे कमवून तो आणत होता आणि त्याचे पैसे मी चोरून निघत होतो, असं मला त्याच्या मनात कदाचित आपण विचार करू शकतो की ते विचार आले असतील. आणि साहजिकच आहे, एखाद्या गरीब माणसाला चोरी करण्यात आपल्याला दया येऊ शकते, कारण की एवढ्या माणसाला तो कष्ट करतो आहे आणि त्याच्याकडनं पैसे लुटणं म्हणजेच एक दुःखाचीच बाब आहे. आणि ते आपल्या चोरलाही कधीतरी मानवता त्याच्या मनात जागेलच.
अँड आय लॉस द चान्स टू गेट अवे. आणि तिथून ट्रेन निघून गेली आणि मी काही जाऊ शकलो नाही. When the train had gone, जेव्हा ट्रेन गेली, आय फाउंड माय सेल्फ स्टँडिंग अलोन ऑन द डेझर्टेड प्लॅटफॉर्म. आणि ज्या प्लॅटफॉर्मवरती कोणीच राहिलं नाही त्या ठिकाणी मी एकटाच होतो. ट्रेन निघून गेली, मी बसलो नाही ट्रेनमध्ये. आय हॅड नो आयडिया व्हेअर टू स्पेंड द नाईट. आणि आता मला बिलकुल पण काही असं वाटत नव्हतं की मी आता कुठं जायचं रात्रभर, कुठं मी रात्री थांबायचं. आय हॅड नो फ्रेंड्स, कारण की मला कोणते मित्रही नव्हते. बिलिव्हिंग दॅट फ्रेंड्स वेअर मोर ट्रबल दॅन हेल्प. आणि मी असाही विचार केला होता की मित्र म्हणजे काय, मदतीपेक्षा ते जास्त आपल्याला संकटात टाकतात, म्हणून माझे मित्र पण नव्हते. आय हॅड नो फ्रेंड्स, बिलिव्हिंग दॅट फ्रेंड्स वेअर मोर ट्रबल दॅन हेल्प. अँड आय डिड नॉट वॉन्ट टू मेक एनीवन क्युरियस बाय स्टेईंग ॲट वन ऑफ द स्मॉल हॉटेल्स नियर द स्टेशन. आणि स्टेशनजवळच्या एखाद्या हॉटेलमध्ये जाऊन थांबणं म्हणजे माझ्यासाठी एक संकटाचंच होतं, कारण की जर गेलं त्या ठिकाणी तर लोक लगेच डाऊट घेतात, संशय घेतात, म्हणून त्या ठिकाणी जाणं पण माझ्यासाठी योग्य नव्हतं. द ओनली पर्सन्स आय न्यू रिअली वेल ॲज द मॅन आय हॅड रॉब्ड. आणि आता माझ्याजवळ एकच ऑप्शन उरलं होतं की मी आता रात्रभर कुठं जायचं, कुठं थांबायचं. तर मी आता ज्याच्या ठिकाणी चोरी केली तोच व्यक्ती मला रात्रभर तो ठेवू शकतो आणि मी त्याच्याकडे जाऊन राहू शकतो. लिव्हिंग द स्टेशन आय वॉक स्लोली थ्रू द बाजार. आणि मी स्टेशन सोडलं आणि मी काय केलं, मी बाजारातून जायला लागलो. त्या ठिकाणी मार्केट आहे, त्या मार्केटच्या दिशेने मी त्या ठिकाणी जायला लागलो. In my short career as a thief, I had made a study of men's faces when they had lost their goods. The greedy man showed fear, the rich man showed anger, the poor man showed acceptance. माझ्या या छोट्याशा जीवनात मी असे बरेचसे चेहरे अभ्यासलेले आहेत, कसे लोक बघितलेले आहेत. कसे लोक बघितलेले आहेत की त्यांच्या काही वस्तू हरवल्या किंवा त्यांच्याकडे काही चोरी झाली तर त्यांचे वेगवेगळे एक्सप्रेशन्स असतात, हावभाव असतात. कशाप्रकारे जर एखाद्या संपत्ती असलेल्या माणसाला जर आपण लुटलं, त्याच्याकडे चोरी केली तर तो भीती दाखवतो. द रिच मॅन शोड अँगर ना, हावरट माणसाला भीती असते पैशांची त्याच्याकडे चोरी केली तर. आणि रिच मॅन शोड अँगर, आणि जर श्रीमंत माणसाला लुटलं तर तो संताप करतो. द पुअर मॅन शोड ॲक्सेप्टन्स, आणि गरीब माणसाला जर लुटलं तर गरीब माणूस काय करतो, गेली आता तो स्वीकारतो की अरे माझ्याकडे चोरी झाली. बट आय न्यू दॅट अनिल्सच फेस व्हेन ही डिस्कवर्ड द थेफ्ट वूड शो ओनली अ टच ऑफ सॅडनेस. पण त्याला माहिती आहे की अनिल हा अशा प्रकारचा व्यक्ती आहे, केअरलेस माणूस आहे, की जर त्याला चोर सापडला तर तो कशा प्रकारचे हावभाव दाखवेल, फक्त थोडंसं दुःख दाखवेल, पण काही नाही, त्याला काही जास्त वाटणार पण नाही. नॉट फॉर द लॉस ऑफ मनी बट फॉर द लॉस ऑफ ट्रस्ट. आणि तो दुःख पण कशासाठी दाखवेल, त्याचे पैसे गेले म्हणून नाही दाखवणार, तो याच्यासाठी दुःख दाखवेल अनिल, की मी याच्यावरती विश्वास केला होता आणि ह्याने माझा विश्वासघात केला, बस एवढंच त्याला दुःख होईल. मग पुढे काय होतं बघा. आय फाउंड माय सेल्फ इन द मैदान अँड सॅट डाऊन ऑन अ बेंच. मग मी पुढे बाजारातून पुढे जात जात मला मैदान दिसलं आणि त्या ठिकाणी एक बेंच होतं, त्या बेंचवरती जाऊन मी बसलो. द नाईट वॉज चिली, इट वॉज अर्ली नोव्हेंबरची सुरुवात होती, नोव्हेंबर महिन्याची, आणि त्या ठिकाणी थंडी पडलेली होती. अँड लाईट ड्रिझल ॲडेड टू माय डिस्कम्फर्ट. आणि लाईट पण असं ड्रिझलिंग होत होतं, म्हणजे हिवाळ्यात कशा प्रकारे लाईट्स असतात धुके वगैरे असल्या कारणाने. मग मी जे गोंधळलेलो होतो त्याच्यासाठी पण ते लाईट मला व्यवस्थित सपोर्ट करत नव्हतं एक प्रकारे. सून इट वॉज रेनिंग क्वाईट हेविली. आणि थोडक्यात पाऊस पडायला लागला एकदम जोराने. माय शर्ट अँड पायजामाज स्टक टू माय स्किन. आणि माझा शर्ट आणि पायजामा जो होता पावसाने पूर्ण भिजला आणि माझ्या अंगाला चिपकला. अँड अ कोल्ड विंड ब्ल्यू द रेन अक्रॉस माय फेस. आणि थंड वारा असं व्हायला लागला आणि माझ्या चेहऱ्याला टच होऊन असं तो जायला लागला. पुढे काय होतं. आय वेंट बॅक टू द बाजार अँड सॅट डाऊन इन द शेल्टर ऑफ द क्लॉक टॉवर. मी बाजारकडे गेलो आणि त्या ठिकाणी एक शेडमध्ये खाली बसलो. त्या ठिकाणी क्लॉक टॉवर होतं, म्हणजे अशी घड्याळाचं मोठी घड्याळ असते त्या ठिकाणी टांगलेली शहरामध्ये. आणि त्या ठिकाणी शेल्टर खाली मी बसलो, थांबलो पावसामुळे. द क्लॉक शोड मिडनाईट
आणि क्लॉकमध्ये घड्याळमध्ये किती वाजले होते? 12च्या दरम्यान वेळ झालं होतं, मध्यरात्र झाली होती. आय फेल्ड फॉर द नोट्स, आणि मला आता नोट्सच्या बाबतीत, नोट्स म्हणजे मी जे माझ्या पैजामामध्ये मी नोट्स लपवून ठेवले, ते नोटांचं बंडल लपवून ठेवलं होतं, त्याच्या बाबतीत मला चिंता वाटायला लागली. दे वेर डॅम फ्रॉम द रेन, आणि त्या रेनमुळे सगळे ते ओले झाले होते नोटा. अनिल्सच मनी इन द मॉर्निंग, he would probably have given me 2 or 3 rupees to go to the cinema, but now I had it all. आता हे पैसे अनिलचे होते, आणि सकाळीच झाली असती तर अनिलने मला कदाचित त्याच्यातून 2-3 रुपये दिले असते मूव्ही बघायला, सिनेमा बघायला, परंतु ते सगळे पैसे माझ्याचकडे आहेत. आय कुड नॉट कुक हिज मील्स, रन टू द बाजार, और लर्न टू राईट होल सेंटेन्स एनीमोर. आता तो मला मी त्याचा स्वयंपाक पण करू शकत नाही, कारण की मी त्याचे पैसे चोरलेले आहेत, आणि बाजारालाही जाऊ शकत नाही की त्या बाजारातून मला आल्यावर तो 1 रुपया द्यायचा, आणि मला तो आता कोणत्याच प्रकारचं वाक्य पण तो शिकवणार नाही लिहायला. आय हॅड फॉरगॉटन अबाउट देम इन द एक्साइटमेंट ऑफ द थेफ्ट. आणि या सगळ्या गोष्टी ज्या अनिलने माझ्यासाठी चांगल्या केलेल्या आहेत, त्या सगळ्या गोष्टी मी चोरीच्या या विचारात सगळं विसरलो. होल सेंटेन्सेस आय न्यू, आणि पूर्ण वाक्य मला माहिती होते जे मी करायचो. कुड वन डे ब्रिंग मी मोर दॅन $100. तर अनिल मला जे शिकवत होता, जे वाक्य मला शिकवत होतं, त्या वाक्यांमुळे मी खूप काही शिकलो असतो, आणि हे जे पैसे चोरीला मी नेले, या चोरीच्या पैशांपेक्षा मी असे वाक्य शिकून किंवा असं काहीतरी अभ्यास करून मी खूप काही कमवले असते, जास्त पैसे कमवले असते, असं त्याला विचार येऊ लागला. इट वॉज अ सिम्पल मॅटर टू स्टील, अँड समटाईम जस्ट ॲज सिम्पल टू बी कॉट. की पैसे चोरणं हे सोपं असतं, पण नंतर सापडणं त्याच्यापेक्षाही कठीण असतं, सोपं असतं. बट टू बी अ रिअली बिग मॅन, अ क्लेवर अँड रिस्पेक्टेड मॅन वॉज समथिंग एल्स. परंतु एखादा मोठा मनुष्य होणं, हुशार मनुष्य होणं, आणि त्याचा आदर मिळवणं किंवा आदरपूर्वक मनुष्य होणं, हे खूप कठीण असतं. आय शुड गो बॅक टू अनिल, आय टोल्ड मायसेल्फ, इफ ओनली टू लर्न टू रीड अँड राईट. आता मला अनिलकडे पुन्हा परत जायला हवं, आणि तो स्वतः असं म्हटला, कारण की मला आता काय करायचं आहे, त्याच्याकडनं शिकायचं आहे, लिहायला वाचायला शिकायचं आहे. आय हरीड बॅक टू द रूम फीलिंग व्हेरी नर्वस, आणि मी अगदी घाईघाईने पटकन त्याच्या रूमकडे गेलो. अगदी मला नर्वस वाटत होतं. फॉर इट इज मच इझियर टू स्टील समथिंग दॅन टू रिटर्न इट अनडिटेक्टेड. आणि ते पण अशा गोष्टीमुळे मला नर्वस वाटत होतं की पैसे चोरणं तर सोपं होतं, पण त्याला परत करणं ही खूप कठीण बाब होती. आय ओपन द डोअर क्वाइटली, हळूच मी दरवाजा उघडला. देन स्टूड इन द डोअर वे, आणि काय केलं मी, त्या दरवाज्यातच उभा राहिलो. इन क्लाउडेड मूनलाईट, आणि मूनलाईट आता काय म्हणजे क्लाउडेड झालं होतं, ढगांच्या आड त्या ठिकाणी चंद्रप्रकाश लपला होता. अनिल वॉज स्टील अस्लीप, आणि अनिल झोपलेलाच होता. आय क्रेप टू द हेड ऑफ द बेड अँड माय हँड केम ऑफ विथ द नोट्स. काय झालं, माझ्या पैजामातून त्या ठिकाणाहून पैसे काढले, आणि मी हळूच सरपटत पुन्हा कुठं गेलो, अनिलच्या बेडजवळ गेलो. आय फेल्ट हिज ब्रीथ ऑन माय हँड, आणि त्याचा जो श्वास तो घेत होता अनिल, तो माझ्या दिशेनेच होता. तर सगळा त्याच्या श्वासाची जी हवा लागत होती नाकातून निघणारी, ती माझ्या हाताला लागत होती. आय रिमेंड स्टील फॉर अ मिनिट, आणि मी स्तब्ध राहिलो 1-2 मिनटासाठी. देन माय हँड फाउंड द एज ऑफ द मॅट्रेस, आणि हळूच मी त्या गादीच्या कोपऱ्याला त्या ठिकाणी माझा हात पोचला. अँड स्लिप्ड अंडर इट विथ द नोट्स, आणि ते पैसे मी पुन्हा त्या ठिकाणी परत ठेवले, ते बंडल. आय अवोक द नेक्स्ट मॉर्निंग टू फाइंड दॅट अनिल हॅड ऑलरेडी मेड द टी. आणि मी सकाळी उठलो, आणि आम्ही बघितलं की अनिलने माझ्यासाठी चहा करून आणला होता. ही स्ट्रेच्ड आउट हिज हँड टुवर्ड्स मी, आणि त्याने मला त्याच्या हाताने त्याचा हात दिला. देर वॉज अ 50 रुपी नोट बिटवीन हिज फिंगर्स, आणि त्याने माझ्याकडे हात पुढे करून त्याने मला 50 रुपये सुद्धा दिले. माय हार्ट सँक, आणि माझं हृदय अगदी भावनेच्या याच्यात बुडालं. मला अतिशय माझी भावना हे झाल्या. आय थॉट आय हॅड बीन डिस्कवर्ड. आय मेड सम मनी येस्टरडे, ही एक्सप्लेन. आणि अनिल काय म्हणाला की मी पैसे काल आणले होते कमवून. नाव यू विल बी पेड, आणि आता तुला मी पैसे देईल रेग्युलरली. तुला
कोणत्याच गोष्टीची चिंता नाही. आता तू काम करायचं आणि मी तुला पैसे देईल. माय स्पिरिट रोज, म्हणजे माझं चैतन्य जे माझ्या अंगात होतं ते उफाळलं. बट व्हेन आय टूक द नोट, जेव्हा मी ती नोट घेतली, त्याने जी 50ची नोट मला दिली, आय सॉ इट वॉज स्टील वेट फ्रॉम द नाईट्सच रेन. मी बघितली की ती नोट पूर्ण ओली झालेली होती रात्रीच्या पावसाने. टुडे वी विल स्टार्ट रायटिंग सेंटेन्स ही सेड. आणि तो म्हणाला, अनिल काय म्हणाला, की आज आपण वाक्य लिहायला सुरुवात करूया. ही न्यू, त्याला माहिती होतं. बट नीदर हिज स्लीप्स नॉर हिज आईज शोड एनिथिंग. त्याला माहिती होतं की हे पैसे ओले झालेत, याने चोरलेत असं, परंतु त्याने बिलकुल पण असं दाखवलं नाही मला की आणि हरिसिंगने पैसे चोरून नेलेलेत असं. आय स्माइल्ड ॲट अनिल, मी अनिलकडे बघून हसलो. इन माय मोस्ट अपिलिंग वे, मी जसं नेहमी हसतो तसं. अँड द स्माईल केम बाय इटसेल्फ विदाउट एनी एफर्ट. आणि त्याचीही स्माईल अशा प्रकारे आली आणि माझीही स्माईल अशा प्रकारे आली की आम्हाला कोणत्याच प्रकारचं त्या ठिकाणी दुःख होतं असं त्याने अनिलने मला जाणू दिलं नाही. In the same way, students, we have studied this story, Anil and Hari Singh, the thief's story. एका चोरची गोष्ट कशा प्रकारे होती, कशा प्रकारे त्याने एकमेकांविषयी भावना दाखवल्या, व्यक्त केल्या आणि मानवता दाखवली. अशा प्रकारे ही स्टोरी आपण या ठिकाणी संपलेली आहे. तुम्ही व्यवस्थित ही स्टोरी बघा, वाचा आणि अभ्यास करा. ऑल द बेस्ट.